संविधानातलं भाग 6 मधलं प्रकरण 4 पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये राज्यपालाचे वैधानिक अधिकार असा मथळा दिलेला आहे. राज्यपालांचे वैधानिक अधिकार म्हणजे कायदेविषयक, राज्यपालांचे संविधानिक अधिकार, राज्यपालांचे विधिमंडळीय अधिकार, त्यानंतर राज्यपालांचे वैधानिक अधिकार. वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्याच्यामध्ये राज्यपालांचे राज्याचा एक प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून जे अधिकार आहे ते संविधानिक अधिकार खऱ्या अर्थाने मुळात संविधानामध्ये दिलेले आहे. त्याला आपण संविधानिक अधिकार म्हणजे हे अधिकार वैधानिक अधिकार आहे, पण ही संविधानिक अधिकार आहे कारण संविधानाच्या चॅप्टर 4 भाग 6 मध्ये हे अधिकार देण्यात आलेले. संविधानात ज्या ज्या तरतुदी राज्यपालांना त्याचं कार्यकारी प्रमुखाचं पद निभवताना आवश्यक आहे असे जे काही अधिकार दिलेले आहेत ते सगळे संविधानिक अधिकार या संकल्पनेमध्ये येतात. हे संविधानिक अधिकार मुळात 2 प्रकारे प्रदान केले जातात. एक तर विधिमंडळीय आणि वैधानिक. आता विधिमंडळीय आणि वैधानिक याचा मागोसा आपण मागच्या अनुच्छेदाच्या वेळी पण घेतलंय, पण परत एकदा उजळणी म्हणून विधिमंडळीय म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजावर कायदे पारित करण्याच्या संबंधात जे अधिकार राज्यपालांना आहे ते त्यांचे विधिमंडळीय अधिकार आहे. उदाहरणार्थ एखादं बिल, एखादा कायदा जेव्हा विधान मंडळामध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये पारित केला जातो त्यानंतर तो अंतिम सहीसाठी राज्यपालांकडे येतो. हा राज्यपालाचा विधिमंडळीय अधिकार आपण म्हणूया, ज्याच्यामध्ये राज्यपालांना वेळ प्रसंगी काही सूचना करण्याचा, काही तरतुदीच्या शिफारसीबाबत ऑब्जेक्शन घेण्याचा किंवा त्या पुनर्विचारार्थ परत विधानमंडळाकडे म्हणजे विधान परिषदेच्या सभापतीकडे किंवा विधानसभेच्या अध्यक्षाकडे पाठवण्याचा हे जे अधिकार आहेत ते सगळे विधिमंडळीय अधिकार आहेत. विधिमंडळाचे जास्तीत जास्त अधिकार हे लोकप्रतिनिधींना विधानसभेमध्ये आहे, हे आपण बघितलेलं आहे. त्याशिवाय राज्यपाल एक प्रमुख कार्यकारी आस्थापना राज्यासाठी नेमलेली असल्यामुळे महत्व काय की संविधान हे सर्व राज्यांमध्ये सारख्या पद्धतीने एका नियमावलीने लावलं गेलं पाहिजे. एका राज्यात एक मानदंड, दुसऱ्या राज्यात दुसरा मानदंड असं होऊ नये, त्यासाठी राज्यपालांना हे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. हे विधिमंडळीय अधिकार आपण म्हणूया, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स ऑफ गव्हर्नर, ज्याच्यामध्ये मी सांगितलं त्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आणि कायदा पारित होत असताना त्या कायद्या संबंधीच्या काही सूचना, अधिसूचना किंवा राष्ट्रपतीची संमती वगैरे वगैरे हे सगळे विधिमंडळीय अधिकार आहे. त्याशिवाय वैधानिक म्हणजे कायदेविषयक सरळ सरळ राज्यपालांना मग कुठलाही कायदा पारित करण्याचे अधिकार का असू नये, तर राज्यपालांना काही परिस्थितीमध्ये किंवा काही विधानमंडळाने पारित केलेल्या ठरावामध्ये निर्णय घेण्याचे काही विशेष अधिकार दिलेले आहे. हे अधिकार कायद्याच्या प्रारूपासंबंधीचे आहे. कायदा पारित करणे हे विधानसभेचं अधिकार क्षेत्र आहे. त्याच्यावर जे राज्यपालांचं अधिपत्य आहे ते राज्यपालांचे विधिमंडळीय अधिकार. परंतु वैधानिक अधिकार, वैधानिक म्हणजे कायदा, लीगल लॉ तयार करण्याचे किंवा एखादं प्रोमुलगेट करून एखादा अध्यादेश त्यांना काढायचा असेल तर ते त्याबद्दलची काय तरतूद आहे त्याविषयी हे प्रकरण 4 वेगळेपणाने एक वेगळं प्रकरण म्हणून घटनेच्या 6व्या भागामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण विचार करत असताना हे वैधानिक अधिकार कसे आहेत आणि वैधानिक अधिकार हे विधिमंडळीय अधिकारापेक्षा वेगळे कसे आहे हे अनुच्छेदाच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी लक्षात यावं, त्यासाठी हे विवेचन की वैधानिक अधिकार हा एक वेगळ्या प्रकारचा अधिकार आहे. संविधानिक अधिकारामध्ये तो इन्क्लूड आहे, पण विधिमंडळीय अधिकार हेही वेगळ्या प्रकारचे अधिकार आहे. म्हणजे 3 बाबी धरून चाला की संविधानिक अधिकार त्याचं बायफर्गेशन केलं तर विधिमंडळीय अधिकार आणि वैधानिक अधिकार ते आता या प्रकरण 4 मध्ये आपण
वैधानिक अधिकार, विधिमंडळीय अधिकाराशिवाय जे अधिकार आहे त्या अधिकारांना वैधानिक अधिकार म्हटलेले आहे. आणि राज्यपालांना असे वैधानिक अधिकार कसे आहेत, त्याचं राज्यपाल अंमलबजावणी कसं करणार आणि त्याचा मूळ उद्देश काय आहे. अनुच्छेदांमध्ये उद्देश स्पष्टपणे दिलेला नाही कुठल्याही अनुच्छेदामध्ये की या अनुच्छेदाचा उद्देश असा आहे असं नाही. परंतु जेव्हा अनुच्छेद सांगतं की देशासाठी एक सर्वोच्च न्यायालय असेल, देशाचा एक राष्ट्रपती असेल, राज्याचा एक राज्यपाल असेल, तर ह्याचा एक उद्देश आहे. ते उद्देश असा की संविधानाची अंमलबजावणी किंवा संविधानाचं पारित होणं हे प्रत्येक राज्यामध्ये सारख्या समान पद्धतीने झालं पाहिजे. त्यानुसार कायद्याने जे काही तरतूद करून ठेवलेली आहे, संविधानाच्या अनुच्छेदामध्ये जी काही तरतूद करून ठेवली आहे त्या तरतुदीचं अनुपालन व्यवस्थित होतंय की नाही त्यावर निगराणी करण्याचं जे राज्यपालांचं कर्तव्य संविधानिक कर्तव्य म्हणून संबोधलं गेलेलं आहे, त्याची पूर्तता होण्यासाठी हे सगळे अधिकार राज्यपालांना प्रदान करण्यात आलेले आहे हे आपल्या लक्षात येईल. कधी कधी विधानमंडळामध्ये काही गोष्टी मागे पुढे होऊ शकतात किंवा विधानमंडळाच्या काही चर्चेदरम्यान विधानमंडळावर आलेले काही दडपण किंवा विधानमंडळामध्ये एका पक्षाचं असलेलं प्राबल्य, त्यावेळी आपण बघतोय की अनेक असे प्रकार होतात. कर्नाटकचं उदाहरण आहे, अरुणाचलचं उदाहरण आहे, उत्तरांचलचं उदाहरण आहे. त्या ठिकाणी असे प्रघात सातत्याने होत असतात की जे वैधानिक नाही ते सुद्धा राज्याला आहे की नाही पॉवर आणि राज्य ते करू शकतं की नाही, अशा प्रकारचे वादप्रवाद खूप निर्माण होतात. त्याच्यावर एकसूत्री नियंत्रण निर्माण व्हावं म्हणून राज्यपालांना हे वैधानिक अधिकार म्हणजे कायद्याविषयक अधिकार प्राप्त करण्यात आलेले आहेत. आणि ही अधिकारांची प्राप्ती त्याबद्दलचं विवेचन आपण अनुच्छेद 213 मध्ये बघणार आहोत. हे एकच असं प्रकरण आहे की एका प्रकरणाला एकच अनुच्छेद दिलेला आहे. पुढचं हा 213 अनुच्छेद संपला की आपल्याला दुसरं प्रकरण सुरू होतं. म्हणून आपण हे जरा सखोल बघूया. अनुच्छेद 213 याचा मथळा आहे विधानमंडळाच्या विराम काळात. विराम काळाचा अर्थ जेव्हा विधानमंडळाचं सत्र चालू नसेल. आपल्याकडे जी 3 सत्र होतात, एक आर्थिक सत्र, पावसाळी, हिवाळी, या सत्रांमध्ये जेव्हा विधानमंडळ कार्यरत नसेल त्याला विधानमंडळाचा विराम काळ संबोधलेला आहे. म्हणजे विधानमंडळ अस्तित्वात आहे परंतु ते सत्रात नाहीये, तो काळ म्हणजे विराम काळ. आणि अशा काळामध्ये जर परिस्थिती एखादी निर्माण झाली तर त्यावेळी राज्यपालाचं पद हे महत्वाचं आहे वैधानिक दृष्ट्या. कारण अशा वेळी राज्यपालांनी प्रोमुलगेट केलेले किंवा प्रख्यापित केलेले, प्रख्यापित हा शब्द द्यायला, प्रख्यापित करणे म्हणजे प्रोमुलगेट करणे, जारी करणे. आता त्या पदाचा हा ब्रिटिश प्रघात आहे. प्रोमुलगेशन अँड इश्यू अँड ऑर्डर देणे वगैरे वगैरे हे एकच आहे. पण हे कोणी काढलेले आहे आदेश, तर सर्वोच्च राज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याने काढलेले आहे म्हणून त्याला प्रोमुलगेशन म्हणायचं. त्याचा वाईड इफेक्ट असतो म्हणून त्या प्रोमुलगेशनला प्रख्यापित म्हटलेलं आहे. म्हणजे फार व्यवस्थितरित्या, प्रमुखरित्या प्रख्यापित. प्रख्यापितचा अर्थ असा आहे की जे पब्लिश सुद्धा केलं जातं, प्रकाशित केलं जातं, अशी आख्यायिका. याच्यावरूनही आपल्याला प्रख्यापित या शब्दाचा अर्थ काढता येतो. ह्या शब्दांच्या सुद्धा अंतरंगामध्ये काहीतरी गुपित दडलेली आहे. एकेका पोस्टसाठी वेगळं आहे. तो ऑर्डर असेल, तो आदेश असेल, ते रिझोल्युशन असेल, तो ठराव असेल, ती प्रोमुलगेशन असेल, ते प्रख्यापित असेल. हे जे शब्द आहे या शब्दांच्या अंतर्गत मिनिंगच्या याच्यासाठी जास्त क्लिष्टता निर्माण होऊ नये म्हणून एवढंच लक्षात ठेवायचं की त्या पदाला एका विशिष्ट नामाभिधानाने संबोधलं जातं, अशी ती पद आहेत आणि त्या पदनिहाय ह्या शब्दांचे अर्थ मागे पुढे होत असतात. म्हणून आपण इथे असं म्हणूया की विधानमंडळाच्या विराम काळात अध्यादेश, ऑर्डिनन्स, रिझोल्युशन, अध्यादेश प्रख्यापित करण्याचा राज्यपालांचा अधिकार, हे राज्यपालांचे वैधानिक अधिकार या मथळ्यात आपण बघतो. समभाग 1 अनुच्छेद 213 असं म्हणतो, राज्याची विधानसभा सत्रासीन असेल त्या व्यतिरिक्त म्हणजे विराम काळात अथवा एखाद्या राज्यात विधान परिषद असेल तेथे विधानमंडळाची दोन्ही सभागृहे सत्रासीन असतील
त्या व्यतिरिक्त कोणत्याही वेळी राज्यपालाने तात्काळ कारवाई करणे जी मुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल राज्यपालांची खात्री पटल्यास त्यांना त्या परिस्थितीनुसार आवश्यक वाटतील असे अध्यादेश प्रख्यापित करता येतील. कंडिशन काय आहे की विधानमंडळ हे सत्रांमध्ये नाही आहे, विधानमंडळाचा विराम काळ आहे. दुसरं, अशा काळामध्ये एखादी परिस्थिती उद्भवलेली आहे, ज्या परिस्थितीवर कायदा होणं आवश्यक आहे, ज्या परिस्थितीवर नियम करणं आवश्यक आहे. समजा विधानमंडळ सत्रामध्ये नाही आहे आणि अशा वेळी एखादं कोरोना सारख्या रोगाचं पेव फुटलं आणि सगळीकडे फैलाव होत गेला, वैद्यकीय सेवा कोलमडू लागल्या. अशा वेळी वैद्यकीय सेवेमध्ये नवीन नियमावली जारी करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे पहिलं, विधानमंडळ हे सत्रामध्ये नसेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्याचं सत्र चालू नसेल. दुसरं, परिस्थिती अचानक उद्भवली असेल. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं की तात्काळ इथं नियम केले पाहिजे असं राज्यपालाला वाटावं किंबहुना त्यांची खात्री पटावी. अशी जर परिस्थिती असेल तर या 3 गोष्टी लक्षात घेऊन राज्यपालांना अशा प्रकारचे अध्यादेश, ऑर्डिनन्स जारी करण्याचा, त्याला आपण प्रोमोलगेट म्हणतो, प्रख्यापित करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार राज्यपालांचा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वापरण्यात येणारा अधिकार आहे. एखादी इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झाली तर त्या सिच्युएशनला राज्यामध्ये हाताळण्यासाठी जे नियम असावे त्यासाठी आहे. तात्काळ हा शब्द वापरलेला आहे, तात्काळ कारवाई कर. आता समजा तिथं वेळ असेल आणि तुम्हाला विधानसभेचं अधिवेशन भरवून, कारण तेही अधिकार राज्यपालांना आहे. इमर्जन्सी परिस्थितीमध्ये राज्यपाल दोन्ही सभागृहाचं विशेष तात्काळ अधिवेशन सुद्धा बोलवू शकतात. ते त्यांचे विधिमंडळीय अधिकार समजावे, ते वैधानिक अधिकार नाहीये. पण असं सत्र बोलवून त्या विशेष सत्रामध्ये इमर्जन्सी मध्ये एखादा ठराव प्रस्तावित करून त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर एका सभागृहाची मान्यता, त्यानंतर दुसऱ्या सभागृहाची मान्यता, असा प्रघात जर केला तर जेवढा वेळ लागेल तितका वेळ थांबण्यासाठी आपल्याकडे नाही आहे, त्याला तात्काळ परिस्थिती संबोधलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांना हे वैधानिक अधिकार विशेषत्वाने 213 अनुच्छेदामध्ये प्रकरण 4 घटनेच्या भाग 6 मध्ये देण्यात आलेले आहे. याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट ही परिस्थिती नुरूप कशी हाताळावी, कारण शेवटी शासन आहे, शासनालाच ती काळजी घ्यायची आहे. जनता जर अशा प्रकारे कुठल्या एखाद्या रोगराईनी होरपळून जात असेल किंवा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असेल, इमर्जंट सिच्युएशन ज्याला आपण म्हणू, अशा स्थितीमध्ये राज्यपालांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत. तात्काळ गरज असेल त्यावेळी राज्यपाल हे करू शकतात. याला 2-3 परंतुक आहे. ती परंतुक सुद्धा विशेष महत्वाची आहे. पहिलं परंतुक असं म्हणतं, परंतु असे की या अध्यादेशातील तरतुदी सारख्याच तरतुदी, कुठल्या अध्यादेशातील? राज्यपालांनी अशा तात्काळ जारी केलेल्या विशिष्ट परिस्थितीमधल्या अध्यादेशातील तरतुदी, त्या तरतुदी वरून परंतुक निर्माण केली. पहिलं परंतुक असं आहे, तरतुदी अंतर्भूत असणारे कोणतेही विधेयक विधानमंडळात मांडण्यासाठी या संविधानान्वये राष्ट्रपतीची पूर्व मंजुरी लागली असती किंवा अंतर्भूत असणारे कोणतेही विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे राज्यपालाला आवश्यक वाटले असते किंवा अंतर्भूत असणारा राज्य विधानमंडळाचा एखादा अधिनियम राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवला जाऊन त्याला राष्ट्रपतीची अनुमती मिळाली नसती तर या संविधानान्वये तो अधिनियम
विधी अग्राह्य झाला असता असा कोणताही अध्यादेश राज्यपाल राष्ट्रपतीकडून अनुदेश मिळाल्याशिवाय प्रख्यापित करणार नाही. राज्यपाल असा अध्यादेश प्रख्यापित करेल हे आपण समभाग 1 मध्ये बघतो आणि त्याला परंतुक आहे. 3 प्रकारची परंतुक दिलेली आहे. अध्यादेशाचं स्वरूप असं आहे की त्या अध्यादेशाला विधानमंडळामध्ये मांडण्यासाठी संविधानाच्या तरतुदीनुसार संविधानान्वये राष्ट्रपतीची पूर्व मंजुरी आवश्यक आहे. असे काही प्रांत आहे आपण बघितले की ज्याच्यामध्ये पैशाच्या कारभाराविषयी असतील, धन विधेयक, वित्तीय विधेयक किंवा अजून काही गोष्टी असतील किंवा ज्या अध्यादेशांचा परिणाम हा केंद्रीय यंत्रणांवर पण होऊ शकतो, अशा अध्यादेशाला राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेऊनच राज्यपाल ते विधानमंडळामध्ये प्रस्तावित करू शकतात. अशा स्वरूपाचे अध्यादेश असतील तर. नंबर 2, कोणतेही विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे राज्यपालाला आवश्यक वाटत असेल तर. संविधानामध्ये दिलेले स्पष्टपणे असे जे विषय आहे ज्या विषयावर राष्ट्रपतींची संमती लागू शकते किंवा मग राष्ट्रपतींची संमती याच्यावर असणे आवश्यक असेल असं राज्यपालाला वाटू शकते. या 2 तरतुदी झाल्या. तिसरी महत्वाची तरतूद आहे की असा अध्यादेश राष्ट्रपतींनी अनुमती मिळाली नसती, म्हणजे असा अध्यादेश आहे की ज्याच्यावर राष्ट्रपतीची अनुमती मिळूच शकत नाही, अशा अध्यादेशाबद्दल शंका निर्माण केलेली. हे तिसरं जे परंतुक आहे ते विशेष लक्षात घेण्यासारखं आहे. राज्यपालाची खात्री आहे की राष्ट्रपतींनी याच्यावर संमती दिली पाहिजे, त्याशिवाय हे विधेयक, त्याशिवाय हे अध्यादेश पारित होणं बरोबर नाही. परंतु त्यांना असंही वाटतं की राष्ट्रपती घटनेतल्या संविधानातल्या तरतुदीनुरूप अशा अध्यादेशावर संमती देऊ शकणार नाही किंवा राष्ट्रपतींना अडचण येईल अशा अध्यादेशावर संमती देण्यासाठी. असे अधिनियम विधी अग्राह्य झाला असता आणि जर राष्ट्रपतींची संमती मिळाली नाही तर तो विधी अग्राह्य म्हणजे कायद्याला अमान्य, विधीला मान्य नाही तो विधी अग्राह्य, विधी ग्राह्य नाही तो विधी अग्राह्य झाला असता तर अशा परिस्थितीमध्ये असा कोणताही अध्यादेश राज्यपाल राष्ट्रपतीकडून अनुदेश मिळाल्याशिवाय प्रख्यापित करणार नाही. या 3 कॅटेगरी ज्या सांगितलेल्या आहे त्या 3 कॅटेगरीचं स्वरूप अध्यादेशाला असेल तर असे अध्यादेश राज्यपाल हे राष्ट्रपतीची संमती मिळाल्याशिवाय जारी करणार नाही, प्रख्यापित करणार नाही, प्रोमुलगेट करणार नाही. या ठिकाणी हे एवढं क्लिष्ट करून देण्याचं कारण काय आहे? समजा असे अध्यादेश राज्यपालांनी पारित केले की ज्याच्यावर राष्ट्रपतीची संमती मिळू शकत नाही आणि ते प्रख्यापित केले तर काय होईल? एका राज्याची कार्यपद्धती ही दुसऱ्या राज्याच्या संविधानिक कार्यपद्धतीच्या विपरीत होईल. काहीतरी तफावत त्याच्यामध्ये निर्माण, आणि ती तफावत ही राष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं, संविधानाच्या दृष्टीनं योग्य असणार नाही, किंबहुना ती असंविधानिक मानली जाईल. म्हणून संविधानामध्ये समान सूत्रता किंवा एकसूत्रता असावी, त्यासाठी राज्यपालांच्या या अध्यादेश प्रख्यापित करण्याच्या अधिकारावर आणलेलं हे नियंत्रण आहे, हे निर्बंध आहे. राज्यपालांना वैधानिक अधिकार आहे, ते अनिर्बंध नाहीत. किंवा मग एखादा राज्यपालाला असं वाटत असेल की हे अधिकार आपण वापरून अशा प्रकारे सगळं करू शकतो तर त्यांना त्याचं जस्टिफिकेशन द्यावं लागेल. त्याच्यावर जर चॅलेंज झाला तर तुमचे हे अध्यादेश या घटनेच्या सदरानुसार राष्ट्रपतीच्या पूर्वसंमती आवश्यक असताना जारी केलेले आहेत, म्हणून हे घटनाबाह्य आहेत किंवा असंविधानिक आहे असा जर कोणी प्रत्यारोप त्याच्यावर केला तर त्या ठिकाणी राज्यपालांना एक पुरेसं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे आणि ते स्पष्टीकरण राज्यपालाकडे असावं. त्यासाठी ही एकसूत्रता संविधानाची आवश्यक आहे आणि म्हणून
जे अधिकार वैधानिक दृष्टीनं राज्यपालाला दिलेले आहेत त्याच्यावर अधिनियंत्रण कोणाचं प्रस्थापित केलेलं आहे? ते राष्ट्रपतींचं प्रस्थापित केलेलं आहे. की काही बाबतीत असे म्हणजे रेल्वेचा काही असेल, समजा एखादा लोकल ट्रेनचा मुंबईतला प्रॉब्लेम घ्या किंवा नागपूर शहरातला, पुणे शहरातला मेट्रो चा प्रॉब्लेम घ्या, ज्याच्यावरती केंद्र शासनाचंही अधिपत्य तेवढंच आहे आणि अशामध्ये जर राज्यपालांना त्या संबंधात काही अध्यादेश जारी करायचे असेल, अशी इमर्जंट सिच्युएशन निर्माण झालेली असेल, तर राज्यपाल ते करताना ह्या गोष्टींचा विचार करून असे अध्यादेश जारी करेल, असा याचा अर्थ आहे. वैधानिक अधिकारामध्ये एवढी बारकाई देण्याचं कारण असं की हा डायरेक्ट कायदा म्हणून बाहेर पडतो. विधानमंडळामध्ये विधानसभा, विधान परिषद या ठिकाणी प्रस्ताव येणं, चर्चा होणं, ठराव होणं, मंजूर होणं, एका सभागृहात दुसऱ्या सभागृहात, ही एक प्रक्रिया कायद्याची. त्याच्यावर हा सगळा उहापोह होतो, चर्चा होते. पण राज्यपालांच्या या वैधानिक अधिकारांमध्ये जे अध्यादेश जारी केले जातात त्याच्यावर अशी चर्चा, प्रस्ताव, ठराव वगैरे प्रकार नाही आहे आणि म्हणून त्याच्यावर ही निर्बंध देण्यात आलेली आहे. दुसरा महत्वाचा निर्बंध असा की घटनेची समान एकसूत्री अंमल हा सर्व राज्यांमध्ये व्हावा आणि तो सारखा व्हावा. त्यावर मग सगळ्या राज्यांचा विचार केला तर देश पातळीवर कोणाचं नियंत्रण असावं? राष्ट्रपतींचं नियंत्रण असावं. म्हणून राष्ट्रपतींच्या पॉवर्स मध्ये हे अध्यादेश जारी झाले पाहिजेत, किंबहुना व्हायचे नसतील तर त्यांच्या संमती शिवाय ते होऊ शकत नाही. अशा प्रकारचा हा स्पष्टीकरण या अनुच्छेद 213च्या समभाग 1 मध्ये आपल्याला बघायला मिळतं. समभाग 2 अनुच्छेद 113चा असं म्हणतो की या अनुच्छेदामध्ये प्रख्यापित केलेल्या अध्यादेशाचे बल व प्रभाव, फोर्स अँड इफेक्ट, बल व प्रभाव राज्यपालाने अनुमती दिलेल्या राज्य विधानमंडळाच्या अधिनियमाप्रमाणेच असेल, परंतु असा प्रत्येक अध्यादेश, परंतु आपण नंतर बघू. पहिला, या अनुच्छेदाने प्रख्यापित केलेल्या अध्यादेशाचे बल व प्रभाव. बल व प्रभाव जेव्हा म्हटलेला आहे तर फोर्स आणि इफेक्ट हा कसा असेल, तर जसं काही विधानमंडळामध्ये कायदा पारित करण्यासाठी एखादा मसुदा प्रस्तावित केला जातो, त्याच्यावर चर्चा होते, त्याच्यावर ठराव होतात, त्यानंतर त्याला मंजुरी मिळते. ती मंजुरी एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात आणि त्यानंतर राज्यपालाच्या स्वाक्षरीला जाऊन जेव्हा कायद्याचं स्वरूप येऊन निर्गमित केली जाते, त्याला जो संविधानिक आणि वैधानिक दर्जा आहे तोच दर्जा अशा प्रकारे अनुच्छेद 213च्या समभाग 1 मध्ये पारित केलेल्या राज्यपालाद्वारे अध्यादेशाला असणार आहे. म्हणजे कायदेविषयक दर्जा त्यांचा समान असणार आहे. परंतु हे बघण्यासारखं आहे, परंतु असा प्रत्येक अध्यादेश राज्याच्या विधानसभेपुढे किंवा राज्याच्या विधान परिषद असेल तेथे दोन्ही सभागृहापुढे ठेवला जाईल. हा अजून एक निर्बंध आहे. म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये अध्यादेश तर जारी झाला, त्याला कायदेशीर नियम जसे होतात तसा दर्जा मिळाला, इथपर्यंत ठीक आहे. परंतु नंतर जेव्हा विधानसभा आणि विधान परिषद हे आपल्या रेग्युलर सत्रामध्ये रुजू होतील, मुळात आपण काय म्हटलं की जेव्हा विधानमंडळ सत्रात नसतील, विराम काळ हा शब्द वापर, त्या विराम काळामध्ये सगळे अधिकार आहे. विराम काळ संपल्यावर जेव्हा विधिमंडळ आपल्या सत्रांमध्ये येतील तेव्हा राज्याच्या विधानसभेपुढे किंवा राज्यात विधान परिषद असेल तर दोन्ही सभागृहांपुढे असे जे अध्यादेश राज्यपालांनी प्रख्यापित केलेले आहे समभाग 1 अनुच्छेद 213 अनुसार ते ठेवले जातील. आणि विधानमंडळाची पुन्हा सभा भरल्यापासून 6 आठवडे संपतात अथवा तो कालावधी संपण्यापूर्वी तो अमान्य करणारा ठराव विधानसभेने पारित केला आणि विधान परिषद असल्यास तिथे तो ठराव संमत केला तर ठराव पारित होतात किंवा यथास्थिती विधान परिषदेकडून ठराव संमत होताच तो अध्यादेश जारी असण्याचे बंद होईल. हे महत्वाचं आहे की सत्र सुरू झाल्यापासून 1.5 महिन्याच्या आत, म्हणजे सत्र साधारण 6 आठवड्याचं असावं, असाही प्रघात घटनेनी या
अनुच्छेद 213च्या समभाग 2 उपसमभाग 1 मध्ये मांडलेला आहे की राज्यपालांनी जारी केलेले, राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश हे विधानमंडळ आपल्या सत्रामध्ये रुजू झाली की त्या सत्रांमध्ये दोन्ही सभागृहांसमोर ठेवलं जाईल आणि त्या दोन्ही सभागृहांवर सुद्धा परत निर्बंध आहेत की 6 आठवड्याच्या आत समजा त्यांनी 6 आठवड्याच्या आत याचा विचार केला नाही तर ते आहे तसे जारी राहतात. परंतु असे अध्यादेश राज्यपालांचे हे योग्य की अयोग्य याच्यावर जर विधानमंडळाचा निर्वाळा हवा असेल, त्यांचं मत हवं असेल, निर्णायक असं मत त्यांचं हवं असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये जर असा ठराव पास झाला आणि त्याला मंजुरी मिळाली की हा अध्यादेश आता गरजेचा नाही किंवा हा अध्यादेशच गरजेचा नाही, असा अध्यादेश असूच नाही, तर अशा अध्यादेशावर बंदी आणण्याचा ठराव दोन्ही सभागृहामध्ये पारित झाल्यास त्या दिवसापासून तो अध्यादेश अंमलात असण्याचे बंद होईल. म्हणजे त्या दिवसापासून तो अध्यादेश अंमलात येणार नाही. राज्यपालाचे वैधानिक अधिकार आणि विधिमंडळाचे विधी संमत अधिकार, विधान मंडळाचे विधिसम्मत अधिकार हे उच्च आहे. कायदा हा संविधानापेक्षा श्रेष्ठ नाही, संविधान श्रेष्ठ आहे आणि संविधानामध्ये जे विधिमंडळीय अधिकार आहे ते वैधानिक अधिकारापेक्षा श्रेष्ठ आहे, हे ह्या ठिकाणी अधोरेखित होतं. हे अनुच्छेद असण्याचं कारण काय? एक प्रिन्सिपल की कायदा श्रेष्ठ की कायदे मंडळ श्रेष्ठ, तर निश्चितपणे कायदे मंडळ श्रेष्ठ आहे. कारण कायदे मंडळाकडे कायदा करणे तद्वतच कायदा बदलणे, त्याच्यामध्ये फेरफार करणे किंवा तो कायदा रद्द करणे याचे अधिकार आहे. म्हणून विधिमंडळाचे जे विधिविषयक अधिकार आहेत ते वैधानिक अधिकारापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याचा वापर करून विधानमंडळ अशा प्रकारचे प्रख्यापित केलेले राज्यपालाकडून अध्यादेश इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये विधानसभेच्या विराम काळामध्ये ते रद्द करू शकते किंवा आहे तसे चालवू शकते. त्याच्यामध्ये हवे तसे फेरबदल किंवा थोडेफार चेंजेस असेल इकडे तिकडे, तेही विधानमंडळाला करण्याचा अधिकार आहे. राज्यपालांकडे 2-3 प्रकारच्या पॉवर्स आहे, लेजिस्लेटिव्ह आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, ज्युडिशियल पॉवर्स पण काही विशिष्ट याच्यामध्ये प्रकरणामध्ये आपण बघूया ते दिलेले आहेत. त्याही पेक्षा श्रेष्ठ सगळ्यात विधानमंडळीय पॉवर आहेत आणि विधानमंडळाला राज्यपालाच्या या अशा जारी केलेल्या आपत्कालीन परिस्थितीमधल्या अध्यादेशावर आपलं मत, आपला निर्णय घेऊन ते रद्द करण्याचे अधिकार आहेत. हे या ठिकाणी आपलं अधोरेखित होते आणि राज्यपालास कोणत्याही वेळी मागे घेता येईल. एक तर विधानमंडळ मागे घेईल किंवा परिस्थिती नॉर्मल झाली असेल तर राज्यपालाला सुद्धा त्यांनी जारी केलेले अध्यादेश मागे घेता येईल. समजा अशी परिस्थिती झाली की विधानमंडळाचं सत्र लागायला अजून वेळ आहे आणि सत्र लागलं तरीही विधानमंडळीय सत्रामध्ये 6 आठवड्याच्या आत त्याच्यावर कोणी काही अंमल किंवा अंमल होऊ नये अशा प्रकारचा ठराव केला नाही, तरीही राज्यपालाला शेवटचा हा अधिकार आहे की राज्यपाल ते मागे घेऊ शकतील. त्या राज्यपालाने मागे घेतलं तर काही प्रश्न नंतर उद्भवणार नाही. अशा प्रकारची ही परिस्थिती आपण उपसमभाग 2.1 या समभाग 2च्या अनुच्छेद 213 मध्ये बघितली आहे. याच्यावरती एक स्पष्टीकरण आहे. समभाग 3 वर जाण्याआधी एक स्पष्टीकरण आहे, ते बघूया. विधान परिषद असलेल्या राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहांना पुन्हा सभा भरवण्यासाठी वेगवेगळ्या दिनांकांना अभिनिमंत्रित केलेले असेल तेव्हा त्या खंडाच्या प्रयोजनार्थ 6 आठवड्याचा कालावधी यापैकी नंतरच्या दिनांकापासून मोजण्यात येईल. 6 आठवड्याचा हा कालावधी जो निर्णायक ठेवलेला आहे की जे त्या अध्यादेशाचं आयुष्य ठरवतो, अध्यादेश रद्द होईल की नाही होणार, तो 6 महिन्याचा कालावधी कधी पासून धरला जाईल तर
पुन्हा सभा भरवण्याच्या वेगवेगळ्या दिनांकाच्या अभिनियंत्रित केलेले असेल तेव्हा या खंडाच्या प्रयोजनार्थ 6 आठवड्याचा कालावधी त्यापैकी नंतरच्या दिनांकापासून मोजला जाईल. विधानमंडळाच्या सभागृहांना पुन्हा सभा घेण्यासाठी जी तारीख निर्धारित केली असेल ती तारीख आधीच्या सत्रामध्ये निर्धारित केली जाते आणि ती तारीख दोन्ही सभागृहाची वेगवेगळी असू शकते. तर त्या दोन्ही तारखांपैकी जी तारीख जवळची असेल म्हणजे विधानसभेचं पुढचं सत्र हे 15 मार्चला सुरू होणार आणि विधान परिषदेचं सत्र हे 17 मार्चला सुरू होणार असं जर नमूद केलं असेल तर 15 मार्च ही तारीख तर 6 आठवड्याचा कालावधी मोजण्यासाठी आपल्याला घेणं आवश्यक आहे. थोडासा बारकावा आहे, परंतु हे बारकावे संविधानाने टिपले आहे. हे आपल्या संविधानाचं सौंदर्य म्हटलं पाहिजे, लोकशाहीचं सौंदर्य म्हटलं पाहिजे. त्यांनी त्या दृष्टीनं ते सांगितलेलं आहे. म्हणजे अनुच्छेद 213 मध्ये समभाग 1 त्याच्या अंतर्भूत असलेल्या 3 कंडिशन कुठल्या परिस्थितीमध्ये राज्यपाल हे राष्ट्रपतीकडे पाठवू शकतं आणि राष्ट्रपतींचं पूर्वसंमती असल्याशिवाय ते अध्यादेश जारी होऊ शकत नाही. दुसऱ्या भागामध्ये असे अध्यादेश जारी केलेले हे विधानसभेला, विधानमंडळाला, विधान परिषद असेल त्या ठिकाणी दोन्ही सभागृहांना एकत्रित सत्र 6 आठवड्याच्या आत सुरू झालं असेल त्यावेळी 6 आठवड्याच्या आत असे आदेश रद्द करण्याचे अधिकार आहे किंवा राज्यपालांना ते परत देण्याचे अधिकार आहे. 6 आठवड्याचा कालावधी कसा मोजावा त्याबद्दलचं स्पष्टीकरण समभाग 2 मध्ये देण्यात आलेलं आहे. आता समभाग 3 बघूया. राज्यपालाने अनुमती दिलेल्या राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात एरवी जी तरतूद अंतर्भूत केल्यास राज्यपालाने अनुमती दिलेल्या राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात एरवी ती तरतूद अंतर्भूत केल्यास विधिग्राह्य ठरणार नाही अशी कोणतीही तरतूद या अनुच्छेदाखालील अध्यादेशाद्वारे करण्यात आली तर आणि तेवढ्या कालमर्यादेपर्यंत तो अध्यादेश शून्यवत असेल. राज्यपालाने अनुमती दिलेल्या राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात एरवी जी तरतूद अंतर्भूत केल्यास विधिग्राह्य ठरणार नाही अशी कुठलीही बाब राज्यपालांनी जारी केलेल्या अशा अध्यादेशामध्ये असेल ज्याला जर विधानमंडळाने मंजुरी दिली तर ती अमान्य होईल कारण गैरकायदेशीर असेल, विधिग्राह्य नसेल, म्हणजे कायद्याला धरून नसेल अशी एखादी बाब जर राज्यपालांनी त्यांच्या अध्यादेशामध्ये नमूद केली असेल, म्हणजे अध्यादेशामध्ये एखादी बाब अशी नमूद केली की ह्या बाबतीत होणारा खर्च हा अमुक अमुक याने करावा पण तो गैरकायदेशीर आहे, तसा खर्च तो करू शकत नाही संविधानानुसार, अशी एखादी तरतूद असेल की जी तरतूद एरवी विधानमंडळाला विधी मान्य नसणार अशी तरतूद जर त्याच्यामध्ये एखादी असेल तर त्या अध्यादेशाद्वारे करण्यात आली असेल तर आणि तेवढ्या मर्यादेपर्यंत तो अध्यादेश शून्यवत समजला जाईल. म्हणजे अध्यादेशामध्ये एखादी बाब गैरकायदेशीर साबित झाली किंवा विधानमंडळाला ती विधिग्राह्य होणार नाही, विधानमंडळ ते कायदेशीर करू शकणार नाही अशी जर बाब असेल तर तेवढ्या बाबी पुरता तो अध्यादेश शून्यवत समजला जाईल. म्हणजे त्या अध्यादेशातला तेवढा भाग वगळून बाकीचा भाग हा अंमलबजावणीसाठी घेण्यात येईल. गैरकायदेशीर बाबीचा अंमल होणार नाही. इथं हे तिसरं समभाग असं सांगतं, परंतु याला एक परंतुक देण्यात आलेला आहे. ते परंतुक काय म्हणतं? परंतु असे की राज्य विधानमंडळाचा जो अधिनियम समवर्ती सूचित कॉन्करंट लिस्ट म्हणजे ज्याच्यात राज्य ही कायदे करू शकतात आणि केंद्र ही कायदे करू शकतात अशी समवर्ती सूची, परंतु असे की विधान मंडळाच्या जो अधिनियम समवर्ती सूचित नमूद केलेल्या बाबी संबंधीच्या संसदीय अधिनियमास किंवा विद्यमान कायद्यास प्रतिकूल असेल म्हणजे अनुकूल नसेल, त्याच्या प्रभावासंबंधी या संविधानात असलेल्या तरतुदीच्या प्रयोजनार्थ राष्ट्रपतीच्या आदेशानुसार या अनुच्छेदान्वये प्रख्यापित केलेला अध्यादेश हा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेला व त्याने अनुमती दिलेला असा राज्य विधानमंडळाचा अधिनियम असल्याचे मानले जाईल. ही एक अजून महत्वाची क्लिष्ट बाब, महत्वाची एवढ्यासाठी सांगतो की याच्यामध्ये समवर्ती सूचीचा उल्लेख केलेला आहे. आपल्याकडे घटनेमध्ये कोणी कुठल्या विषयावर कायदा करावा
त्याबाबतचे नियम आहेत. काही विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये फक्त केंद्र सरकारला, युनियन ऑफ इंडियाला कायदे करण्याचे अधिकार आहे. उदाहरणार्थ फॉरेन पॉलिसी, भारताच्या संरक्षण खात्याबद्दलचे नियम, कायदे हे सगळे केंद्रीय अधिकारामध्ये सरकारचे येतात. काही विषयांमध्ये राज्याला निर्विवाद अनुमती आहे की तुम्ही या विषयावर राज्यामध्ये तुमचे कायदे करू शकता. उदाहरणार्थ शेती, पोलीस, कायदा सुव्यवस्था हे राज्याला प्रदान केलेले अधिकार आहे. त्या लिस्ट आहे भल्या म्हणून. समाज कल्याण असेल, बाकीच्या काही असेल. परंतु काही प्रांत असे आहे की ज्याच्यावर केंद्राला आणि राज्याला दोघांनाही संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये कायदे पारित करण्याचा अधिकार आहे. त्याला कॉन्करंट लिस्ट किंवा समवर्ती यादी असं आपण संबोधू. अशा समवर्ती सूचीत नमूद केलेल्या बाबी संबंधाची, समवर्ती सूचीमध्ये जो विषय नमूद केलेला आहे त्या विषयावर जर अशा प्रकारचा अध्यादेश राज्यपालाने जारी केला असेल आणि राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवला गेला असेल, त्याने अनुमती दिलेला असा राज्य विधानमंडळाचा अधिनियम असल्याचे मानले जाईल. आणि जर अशा विषयावर राष्ट्रपतीने अनुमती दिली तर तो विधानमंडळाच्या अधिनियम म्हणून मानला जाईल. थोडक्यात अर्थ काय की असा प्रश्न जेव्हा उद्भवेल की समावर्ती सूचीमधल्या विषयावर दोन्ही सरकारांना, राज्यातल्या आणि केंद्रातल्या, नियम करण्याचे, कायदे करण्याचे अधिकार आहेत, त्यावेळी जर राज्याने केलेला नियम हा केंद्र शासनाच्या नियमावर अतिक्रमण करत नाहीये ना, किंवा अतिक्रमण करतोय का, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि जर असा प्रश्न निर्माण झाला तर त्याबाबत राष्ट्रपतीच्या अनुमतीला राखून ठेवणे, जसं राज्यपालाच्या आपण या अनुच्छेदाच्या समभाग 1 मध्ये बघितलं की राज्यपालांनी त्यावर राष्ट्रपतीची अनुमती घेतल्याशिवाय देऊ नये. राज्यपाल जी अनुमती घेणार ते या संबंधात घेणार की या राज्याने तयार केलेला अध्यादेश किंवा मी या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये पास करतो हा अध्यादेश, हा केंद्राच्या कायद्यांवर कदाचित अतिक्रमण करेल, म्हणून राष्ट्रपतींनी सही करावी किंवा राष्ट्रपतीने याला अनुमती द्यावी. राष्ट्रपतीची अनुमती हे कशासाठी ठेवलेलं आहे ते इथं स्पष्ट होतं. राष्ट्रपतींची अनुमती ही यासाठी दिलेली आहे की त्याचा विपरीत परिणाम किंवा दोन्ही राज्याच्या कायद्यांवरती प्रतिकूल असा परिणाम होणार नाही. त्यासाठी राज्याने आणि केंद्राने काय केलेले कायदे हे संघर्षात येऊ नये त्यासाठी ही तरतूद आहे. म्हणून राष्ट्रपतीची अनुमती आवश्यक आहे. अशा एखाद्या विषयावर जो विषय राज्याच्या अखत्यारीत नाही असं जर वाटत असेल, अशा एखाद्या विषयावर जर आपण राष्ट्रपतींच्या अनुमतीला तो प्रस्ताव दिल्यावर राष्ट्रपतीने अनुमती दिली तर तो विषय जणू काही राज्याच्या कायदे करण्याच्या अखत्यारीतला आहे असं मानलं जाईल. म्हणजे इथं स्पष्ट होतं की राष्ट्रपतीची अनुमती जी आपण 4-5 वेळा बोलतो ते कशासाठी. कारण राष्ट्रपतींनी अनुमती मिळाल्यानंतर तो विषय नसला तरीही राज्याच्या विधानमंडळाच्या समावर्ती सूचीमध्ये आहे असं संबोधलं जाईल किंवा राज्याला तो कायदा करण्याचा अधिकार आहे असं संबोधलं जाईल. अर्थात राष्ट्रपतीच्या नंतर निदर्शनास आलं की ही जी तरतूद आहे ते तरतुदीनुसार राज्यांना दिलेली अनुमती ही योग्य नाही आहे, तर राष्ट्रपती त्याच्यावर पुनर्विचारही करायला लावू शकतात राज्यपालाकडे. हाही एक प्रघात आहे जो आपण पुढे बघू. परंतु या ठिकाणी राज्यपालांचे वैधानिक अधिकार आणि राज्यपालांच्या वैधानिक अधिकाराबाबतच्या तरतुदी, त्याच्यामध्ये राज्याच्या विधानसभेचा, विधानमंडळाचा हस्तक्षेप, त्यामध्ये राष्ट्रपतींचा हस्तक्षेप, त्यामध्ये घटनेची कॉन्करंट लिस्ट, हे सगळं एकत्र इन्क्लूड केलेलं आहे. थोडक्यात हा भाग अभ्यासाचा जरी असला आणि आपण ज्या पद्धतीने तो सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करतोय तो कितपत समजतो, कितपत समजला गेला पाहिजे हे आवश्यक आहे. कारण आपण हे समजून घेतलंच पाहिजे. शेवटी हे संविधान आहे आणि या पारायणाचा उद्देश हाच आहे की ह्या संविधानाच्या तरतुदी ज्या क्लिष्ट एरवी वाटतात त्या सोप्या करून सांगणे, त्याच्यातले शब्द
हे उच्चारायला पण कधी कधी कठीण असतात, परंतु वारंवार जर त्याचं उच्चारण झालं, प्रख्यापित प्रख्यापित, अध्यादेश अध्यादेश, हे वारंवार बोलल्या झालं, विधानसभा, विधानमंडळ, वैधानिक अधिकार, संविधानिक अधिकार, विधिमंडळीय अधिकार, तर मला वाटतं ह्या संकल्पना ज्या एरवी आपल्या कानावर सातत्याने पडत नाही आणि त्या पडल्या गेल्या पाहिजे, ते काम हे संविधानाचं पारायण करत आहे, जेणेकरून या शब्दांबद्दल नाहीपेक्षा एक आपल्यामध्ये जिज्ञासा, उत्सुकता जागृत व्हावी. त्या उत्सुकतेपोटी तरी आपण ज्ञानमार्जनाकडे जावं, कारण प्रश्न पडल्याशिवाय आपण उत्तर शोधत नाही. हे नेमकं काय आहे, हे कसं होतं, कसं चालतं, आणि त्याचं उत्तर घटनेने प्रत्येक अनुच्छेदामध्ये किती बारकावे राखून दिलेलं आहे याची सुद्धा प्रचिती तुम्हाला या ठिकाणी येते. म्हणून हे आपण आपल्या संविधानाचं सौंदर्य समजूया. हे थोडं क्लिष्ट असलं तरी या क्लिष्टतेकडे न जाता ही क्लिष्टता आपल्या सुव्यवस्थेसाठी निर्माण केलेली आहे, एवढं मी सांगून या ठिकाणी वेळे मर्यादेच्या अभावी मी थांबतोय. आणि उद्या आपण 100व जे पुष्प आहे ते शताब्दी पुष्प गुंफणार आहोत. त्याबद्दल यशवंत तुम्हाला माहिती देईलच. मी रजा घेतो. धन्यवाद.